नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही बारामती भागातील राजकीय तापमान चढले राहिले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतण्याच्या स्वाभिमान यात्रेतून त्यांची भूमिका स्पष्ट होणार. अजित पवार यांनी एक दिवस अगोदरच बारामतीत जनसन्मान यात्रा संपवली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या आधीच तीनदा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्यात लढत होती. या रंजक लढतीत सुप्रिया सुळे यांनी आपल्या वहिनी सुनित्रा पवार यांचा 1.5 लाखाहून अधिक मतांनी पराभव करत अजित पवारांना मोठा धक्का दिला. या कौटुंबिक युद्धात अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे कुटुंब सुप्रिया सुळे यांना उघडपणे साथ देत आहे. त्यावेळी श्रीनिवास यांचा मुलगा युगेंद्र पवार त्यांच्या सख्ख्या काकू सुनित्रा पवार यांच्याऐवजी त्यांची मावशी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहे. आता त्यांचे फळ युगेंद्र पवार यांना विधानसभा निवडणुकीत मिळण्याची अपेक्षा आहे. तर बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाईल असं देखील मानले जात आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.